नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील धापेवाडा गावात 7 मे रोजी सकाळी घडलेल्या घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे। ज्या मोठ्या भावाने लहान भावाला लहानपणापासून सांभाळले त्याच मोठ्या भावाचा खून लहान भावाच्या आतून झालाय। हे ऐकून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। सकाळी 11:30च्या सुमारास इंद्रजीत सिंग छगन सिंग भोंड वय वर्ष 38 आणि त्याचा धाकटा भाऊ जगत सिंग उर्फ जग्गू यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला। मात्र हा वाद इतका टोकाला गेलाय की जग्गूने रागाच्या भरात बंदूक उचलली आणि थेट आपल्या सख्ख्या भावाच्या छातीत गोळी झाडली। गोळीचा जोर एवढा होता की इंद्रजीत सिंगने घटनास्थळीच प्राण सोडले। मृत्यू इंद्रजीत सिंग हा अत्यंत शांत स्वभावाचा व्यक्ती होता, तर दुसरीकडे जग्गूला दारूचे अतिशय वाईट व्यसन होते। वारंवार घरगुती वादामुळे परिसरातील लोकही त्रस्त झाले होते। मात्र आज घडलेली घटना कोणाच्याही कल्पनेपलीकडची होती। गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। सावनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्वरित नियंत्रण मिळवले आहे। मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी सावनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। यामध्ये हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांनी पोलिसांना सहकार्य केले। आरोपी जग्गू याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही घटना समाजातील भावनिक नात्यावरच प्रश्नचिन्ह ठेवणारी आहे। दारूच्या नशेमुळे आणि सततच्या कुटुंबातील कलहामुळे शेवटी एक सख्खा भाऊ दुसऱ्याचा जीव घेतो। ही केवळ शोकांतिका नसून समाजासाठी गंभीर इशाराही आहे। गावातील लोक अजूनही धक्क्यात असून भोंड कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एक मुलगा मृत, दुसरा तुरुंगात। गजा महाराष्ट्र 24 न्यूज घेता किशोर ढुंढेले, सावनेर, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।